मंडळी नमस्कार, मी राकेश देशमुख. आता मी कर्जतमध्ये आहे. कर्जतमध्ये एक वाद चिघळत आहे, संघर्ष होत आहे. तो म्हणजे ओला उबेर आणि इथले स्थानिक जे वाहन चालक आहेत त्यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू आहे. स्थानिक वाहन चालकांचं म्हणणं आहे की इथे ओला उबेरवाल्यांना पिकअप जरी घेतला तिकडनं इथे ड्रॉप फक्त करायचा, इथून पिकअप घ्यायचा नाही, असं स्थानिक वाहन चालकांचं म्हणणं आहे. तर आपण सर्वांची बाजू ऐकून घेऊयात. काय नाव तुमचं? मेरा नाम फिरोज है. कहाँ के हो आप? मैं मलाड से हूँ, मुंबई से हूँ. तुम्ही सकाळी किती वाजता निघाला तिकडनं? मैं 8 बजे घर से निकला. अच्छा, तुमचं ओला उबेर काय आहे? उबेर आहे. सकाळी 8 वाजता निघाल, इथे किती वाजता आले? 11:30-12. अच्छा, तुम्हाला किती तिकडनं भाडं आकारलं तुम्ही? 2000. आणि इकडनं आता जाताना तुम्ही आता पुन्हा पिकअप घेणार आणि कुठे ड्रॉप करणार? मलाड में ड्रॉप है. मलाडला. त्याचे किती भाडं झालं? 1300 रुपये बता रहा उसका. अच्छा, म्हणजे येताना 2000. त्यांनी येताना 2000 आणि जाताना 1300, म्हणजे 3300 रुपये त्यांचं संपूर्ण आता हे भाडं झालेलं आहे प्रवाशांचं. आता हा येऊन जाऊन. आणि आता इथे जे स्थानिक जे वाहन चालक आहेत त्यांचं म्हणणं ऐकूयात. काय नाव तुमचं? माझं नाव वैभव खंडागळे. तुमचं काय म्हणणं आहे? कर्जतचा. हां. आम्ही प्रॉपर इथल्या असून इथं परप्रांतीय येऊन धंदा करतोय. मग आम्ही स्थानिकांनी कुठं जायचं रोजगारासाठी? जर इथले लोकलचे जर भाडे मारायला लागले, आम्ही पण ते परमिट गाड्या चालवतो. आम्ही प्रायव्हेट गाड्या चालवत नाही. काय नाव तुमचं? माझं नाव रँडॉल गुडिनो. अच्छा, कुठे राहता तुम्ही? राहायला गोव्यावर नाही, पण आता मुंबईला आम्ही चाललोय. अच्छा, तर तिकडे आम्ही आलो. हां. कर्जत पासून स्टेशन पर्यंत आम्हाला 800 रुपये घेतले. हां. तिकडे परत 3200 रुपये बोलतात लोकल. इकडे लोकल. अच्छा ओला उबर बुक केले, मला 1600 रुपये दाखवतात. मी ओला उबर नाही घेणार. मग अच्छा, मग तुम्हाला स्वस्त पडलं. कस्टमरला त्रासच होतो. आधी माझी आईला बघा, 75 years. बसा तुम्ही, बसा 75 years. बसा त्यांना त्रास बसा होतो. बसा तुम्ही बसा बसा तुम्हाला त्रास त्यांना नको. उगाच त्रास होतोय. बरोबर. तर लोक काय करणार? हे जे कस्टमर आहेत त्यांना ओला उबेर सोयीस्कर पडते, त्यांचं असं म्हणणं आहे. आम्ही कमी खर्चामध्ये मुंबईला जाऊ. काय नाव तुमचं? अंकुश कडू. अच्छा, तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही स्थानिक टॅक्सी मग चालवायची कुठे आम्हाला कसं काय परवडणार? आम्ही जर 1300 मध्ये गेलो तर आमचं 1000 रुपये खर्च होणार. 300 रुपयासाठी आम्ही नुसती हमाली करायची का? स्टेशनला हमाली केलेली परवडली 5 लाख रुपयाची गाडी चालवण्यापेक्षा. हा सद्यस्थितीत असा विषय आहे किंवा नवीन आधुनिकरण होत आहे, तर त्या पद्धतीने आपण तो मार्ग काढला पाहिजे. तुम्हाला नाही असं वाटत का? आम्हाला वाटतं, पण आम्हाला तिकडनं येताना परत पिकअप भेटला पाहिजे. तिकडनं पिकअप पण नाही भेटणार ना आम्हाला. ते लोक दादागिरी करतात तिथं मुंबईमध्ये. मग आम्ही स्थायिक असून आम्ही इथं फायदा काय आमचा? तिकडनं तुम्हाला भरून देत नाही. कसे देणार भरून? तुम्ही काय सांगाल? त्यांनी फक्त पिकअप करावं, ड्रॉपसाठी यावं नाही. त्या प्रवाशांना परवडलेलं आहे. त्यांचे आता 1600 रुपये 1300 रुपये आकारलेले आहेत. तर तुम्ही 1300 रुपये मुंबईमध्ये जाऊ शकता. 1300 रुपयामध्ये जर गेलो, 1000 रुपये गाडीला खर्च आहे. 300 रुपयासाठी 6 तास आम्ही प्रवास करायचा आणि 300 रुपये काय मग हमाली केलेली परवडते स्टेशनला. स्थानिक वाहन चालक असतील, ओला उबेरवाले असतील किंवा प्रवासी वर्ग असतील, या सर्वांशी संगम मताने यातून कुठला तरी एक कायमस्वरूपी तोडगा काढायला पाहिजे. काय नाव तुमचं? माझं नाव मिलिंद दिसले. अच्छा, काय तुमचं काय म्हणणं आहे? आता इथं बाहेरील ओला उबेर बाहेरून तिकडनं भाडं घेऊन येतात मुंबईवरनं किंवा पुण्यावरनं. तेच भाडं आमच्या स्टँडला उभं असतं. आम्ही 2-2, 3-3 तास भाड्यासाठी थांबत असतो. आमचं म्हणणं एवढंच आहे की स्थानिक लोकांना रोजगार भेटला पाहिजे. ते जे भाडं आहे ते आम्ही इथनं 20 किलोमीटर किंवा 25 किलोमीटर, कधी 40 किलोमीटर पण घेऊन जातो. ते भाडं त्यांनी न्यावा नाही इथनं कर्जतवरनं. त्यांनी पुढं जाऊन ते पिकअप केलं तर चालेल. आम्हाला कसं आहे, आम्ही जेव्हा भाडं घेऊन जातो किंवा लोणावळ्यामध्ये गेलो किंवा खोपोलीमध्ये गेलो किंवा पनवेलला गेलो तर आम्हाला तिथनं भाडं भेटत नाही. पुन्हा गाडी 20 किलोमीटर गेली तर 20 किलोमीटर एमटी येते गाडी. म्हणजे कधी 10 रुपये पण होत नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आमचं म्हणणं एकच आहे, ओला उबेरवाल्यांनी इथं येऊ नये कर्जतला. आणि त्यांना यायचं असेल तर त्यांनी एक्सप्रेसला जाऊन थांबावं. तिथनं त्यांनी बुकिंग घ्यावा. आमच्या गाड्या इथं आहेत, त्या आम्ही त्यांना सोडू तिथं. फोनवर आहे, हप्ते फेडायला लागतात, पासिंग आहे, इन्शुरन्स आहे, मीटर पासिंग आहे, सगळ्याच गोष्टी आहे. आणि ओला उबेरवर काय ह्या बाहेरच्या कंपन्या आहेत, त्यांना काय त्यांचे पैसे भेटतात. ड्रायव्हर लोक काम करतात त्या गाड्यांवर. आम्ही स्वतः चालवतो, स्वतः मेंटेनन्स करतो, सगळ्या काय गोष्टी आहेत. आणि आमच्या इथं असं पण आहे, आमच्या गाडीला रोजचे प्रवासी जातात. कधी प्रवाशांकडे पैसे पण नसतात, तर आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही उद्या द्या, उद्या नसेल तर परवा द्या. कधी ऑनलाईन नसतं. त्याचं सगळं ह्याच्यावरच चालतं. शिक्षण वगैरे पोरांचं आपण ह्याच्यावरच करतो. आणि आता तेवढे पैसे पण होत नाही पहिले.
आमचा जो धंदा आहे तो स्टँडला धंदा आहे. आम्ही स्टँडला 2-2 तास थांबतो, तेव्हा इथनं आम्हाला भाडं लागतं. त्यांनी त्यांचं भाडं सोडून जावा, आमचं एकच म्हणणं आहे. इथं त्यांनी यावाच नाही, त्यांनी बुकिंग केली तर त्यांनी ते कॅन्सल करावा. बरोबर आहे ना. आता तो मालाडवरनं 2000 भाडं घेऊन आला, इथनं 1300-1400 रुपयामध्ये रिटर्न भाडं घेऊन चाललेलं आहे. हीच गाडी आमची मालाडला गेली तर आम्हाला एमटी यायला लागेल तिकडनं, किंवा पुण्याला गेलं तरी आम्हाला एमटी द्यायला लागणार आहे. हा फरक आहे. तुमचा विरोधच आणि विरोधच राहणार.